हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। सुंदर साड्या आणि सोन्यांचे दागिने व्यतिरिक्त भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बिंदी टिकली, जी पारंपरिक मेकअपमध्ये पहिल्यांदा केली जाते। बिंदी म्हणजे कपाळावर भुवयांच्या मध्ये लावल्यानंतर खुलून दिसणारा चेहरा। टिकली आता वेगवेगळ्या आकारामध्ये तसेच रंगामध्ये येतात आणि ब्युटी ॲक्सेसरीज म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते। जर तुम्हाला स्वतःचा चेहरा खुलवायचा असेल तर वेगवेगळ्या टिकल्यांची माहिती तुम्हाला जरूर असायला हवी। तर आजचा हा व्हिडिओ जरा वेगळा आहे, कारण आज या व्हिडिओमध्ये आपण टिकल्यांचे विविध प्रकार बघणार आहोत। मार्केटमध्ये सहज उपलब्ध असणारी ती म्हणजे लाल टिकली। लाल किंवा पांढऱ्या आउटफिटवरती लाल टिकली सर्वात जास्त आकर्षक दिसते। तुम्ही छोटी टिकली लावू शकता किंवा मोठी टिकली, आणि ही एक सगळ्यांमध्ये कॉमन बिंदी आहे। त्यानंतर हा एक प्रकार आहे वर्टिकल म्हणजेच उभी टिकली। उभी टिकली ही नावाप्रमाणेच लांब असते, कपाळाच्या मध्यभागी एका पातळ रेषेत असते। 80s-90sमध्ये वर्टिकल टिकली खूप ट्रेंडमध्ये होती। टिकलीचा उभा आकार हा ओव्हल चेहऱ्यांना जास्त सूट होतो आणि मोठा किंवा रुंद कपाळ असलेल्या स्त्रियांसाठी योग्य आकार आहे। काळ्या रंगाची बिंदी। टिकलीची ही सगळ्यात साधी आणि अट्रॅक्टिव्ह स्टाईल आहे। काळ्या रंगाची टिकली कोणत्याही प्रकारच्या आउटफिटला एक मॉडर्न लुक देण्यासाठी योग्य आहे। काळी टिकली सहसा लहान टिकली आणि मोठी टिकलीसुद्धा लावली जाते। फॉर्मल, डेली वेअर आणि स्पेशल ओकेजनसाठी तुम्ही ही टिकली लावू शकता। टिकली ही स्टाईल महाराष्ट्रात त्यांच्या पारंपरिक लुकसाठी लावली जाते। अर्धवर्तुळ टिकली, तसेच गोलाकार टिकली आणि खाली त्याला रेष अशी असते। अर्धवर्तुळ टिकली अर्धचंद्रासारखी दिसते, त्याच्या खाली सुद्धा तुम्ही एक छोटीशी बिंदी लावू शकता। मराठी लोक सहसा नऊवारी साडीच्या पारंपरिक लुकसह ही टिकलीची ही स्टाईल वापरतात, आणि जास्त करून अशी टिकली जी आहे ती आंबाड्यासोबत चांगली दिसते। ही लांबलचक टिकली हेवी भरतकाम म्हणजेच एम्ब्रॉयडरी असलेली मोठी उभी टिकली आहे। कधीकधी त्यांना स्टोन, मोती आणि रंगीबेरंगी मणीही जोडलेले असतात। ही टिकली तुम्ही ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या आउटफिट्सवरती लावू शकता। काळानुसार इलेक्ट्रिक कलर फ्युजनमध्ये भारतीय फॅशन वाढली आहे। या कलर पॉप ट्रेंडने बिंदीमध्येही त्याचे अपील वाढले आहे। आउटफिटशी कॉन्ट्रास्ट रंगामध्ये तुम्ही या बिंदी लावू शकता, मग बिंदीचा आकार कुठलाही असू दे, तर या बिंदी खूप छान दिसतात। साडी, लेहंगा यासारख्या पारंपरिक आणि हेवी आउटफिटसह मोठ्या आकाराच्या टिकल्या उत्तम दिसतात। विद्या बालन, अनुष्का शर्मा, कृती सेनन, बिपाशा बसू यासारख्या अभिनेत्रींनी त्यांचे लुक वाढवण्यासाठी अनेक वेळा मोठ्या आकाराच्या टिकल्यांचा वापर केला आहे। गेल्या काही दशकांमध्ये स्टोन टिकलीची स्टाईल पॉप्युलर झाली होती। या टिकल्या वेगवेगळ्या रंगातही येतात आणि त्या सर्व प्रकारच्या वेस्टर्न, फ्युजन आणि पारंपरिक आउटफिट्सवरती सुंदर दिसतात। त्यामुळे ही टिकलीची स्टाईल आधुनिक महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे। या प्रकारच्या टिकली डिझाईनला लेअर्ड टिकली डिझाईन म्हणून ओळखले जाते, जे 2 किंवा 3 टिकल्या जोडून बनवल्या जातात। या प्रकारची बिंदी स्टेटमेंट लुकसाठी पॉप्युलर आहे, कारण ती कुठल्याही लुकची जी स्टाईल आहे ती वाढवण्यास मदत करते। या प्रकारच्या बिंदी डिझाईनला कॉमनली फॅन्सी बिंदी डिझाईन म्हणून ओळखले जाते, कारण ते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आणि सायझेसमध्ये येतात। जर तुम्ही साडीसोबत सिल्वर दागिने घालण्याचा विचार करत असाल तर लाल रंगाच्या टिकलीऐवजी मरून रंगाची टिकली चूज करू शकता। आणखी डीप आणि क्रिएटिव्ह लुक देते। 90च्या दशकातील एक हॉट ट्रेंड म्हणजे मेटॅलिक टिकली, तेव्हापासून एक ट्रेंडी आहे। हेवी साड्या आणि लेहंगा यासारख्या जड कपड्यांसोबत मेटॅलिक टिकली उत्तम प्रकारे लावली जाऊ शकते। या वेल्वेट टिकल्या सूट्स, साड्या, लेहंगा प्रत्येक आउटफिटसोबत क्लास दिसतात। डार्क रंगामध्ये असल्यामुळे या चेहऱ्यावरती उठूनही दिसतात। या आहेत ब्रायडल बिंदी, तर याचा एक सेटच असतो। 2 भोवयांच्या मध्ये आणि 2 भोवयांच्या वर अशा या टिकल्या असतात। ब्रायडल टिकल्या असल्यामुळे खास करून या ब्रायडल्स यूज करतात। पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला वेगळा लुक करायचा असेल ना, तर ट्रायंग्युलर, स्क्वेअर, रेक्टँग्युलर या शेपमधल्या टिकल्या तुम्ही कोणत्याही आउटफिटसह वापरू शकता। एकदम क्लासी लुक देतात। एक वेगळा आणि बोल्ड लुक हवा असेल ना, तर अशी स्नेक बिंदी तुम्ही वापरू शकता। ही तुम्ही हाताने सुद्धा पेंटिंग करून काढू शकता। त्यानंतर अशा पद्धतीची डिझायनर टिकली, स्टार टिकली, टियर ड्रॉप टिकल्या आहेत।
ज्या तुम्हाला एक वेगळा आणि चांगला लुक देऊ शकतात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ हेल्पफुल ठरला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन अशाच व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।